नमस्कार मित्रांनो, या भागामध्ये आपण एक्सेल स्टार्ट कसं करायचं आणि एक्सेलमध्ये कुठले कुठले फंक्शन्स असतात, एक्सेलची एक बेसिक ओळख करून घेणार आहोत. तर एक्सेल सुरू करण्यासाठी तुमच्या पी सीवरती विंडोज प्रेस करून ठेवून आर हे बटन जर प्रेस केलं तर तुम्हाला रनची कमांड दिसेल. रनच्या कमांडमध्ये सिम्पली एक्सेल टाईप करून तुम्ही ओके केल्यानंतर हा एक्सेलचा प्रोग्राम ओपन होतो आणि यामधून तुम्ही ब्लँक वर्कबुक घेऊ शकता. तुम्हाला काही टेम्पलेट्स देखील या ठिकाणी मिळत आहेत आणि परंतु आपण ब्लँक वर्कबुकवरती काम करणार आहोत आणि या अगोदर जे ओपन केलेल्या फाईल्स आहेत त्या सर्व तुम्हाला या रिसेंट फाईलमध्ये दिसत आहेत. तर आपण ब्लँक वर्कबुक ओपन करूया. ही वर्कबुक ओपन झाल्यानंतर ही कुठेही सेव्ह नाही. ती सेव्ह करण्यासाठी तुम्हाला फाईल या बटनमध्ये सेव्ह असं ऑप्शन दिसेल किंवा कंट्रोल-S प्रेस केल्यानंतर तुम्हाला ही विंडो ओपन होईल. तर तुम्हाला तुमच्या कम्प्युटरच्या कुठल्या लोकेशनला ही फाईल सेव्ह करायची ते लोकेशन यामध्ये चूज करायचं आहे. तर रिसेंट फोल्डर्स तुम्ही जे यूज केलेत ते या ठिकाणी दिसत आहेत किंवा ब्राउज करून तुम्ही तुमच्या कम्प्युटरमधील कुठलेही फोल्डर सी ड्राईव्ह, डी ड्राईव्ह किंवा कुठे सेव्ह करायचं ते या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तर मी डेस्कटॉपवरती सिम्पली सेव्ह करत आहे. बुक 1 या ठिकाणी चेंज करू शकता किंवा आहे ते नाव सेव्ह करू शकता. तर मी आहे त्या नावाने सेव्ह केलं आहे. तर आता बघूया डेस्कटॉपवरती फाईल ओपन झाली आहे का. या ठिकाणी फाईल ही सेव्ह झाली आहे डेस्कटॉपवरती. एक्सेल फाईल ओपन करण्यासाठी तुम्ही डेस्कटॉपवरती राईट क्लिक करून न्यू या बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मायक्रोसॉफ्टचे सर्व प्रोग्राम्स या ठिकाणी दिसतील. तर मायक्रोसॉफ्ट एक्सेल यावरती क्लिक केल्यानंतर एक न्यू मायक्रोसॉफ्ट एक्सेल वर्कशीट या ठिकाणी तयार होते. तर या वर्कशीटचं नाव चेंज करण्यासाठी तुम्ही सिम्पली F2 प्रेस करून नाव एडिट करू शकता, चेंज करू शकता किंवा राईट क्लिक करून त्या फाईलवरती राईट क्लिक करून रिनेमचं ऑप्शन क्लिक करून तुम्ही त्या फाईलचं नाव देखील चेंज करू शकता. फाईल ओपन करण्यासाठी तुमच्याकडे विंडोज 10 किंवा त्यापुढील व्हर्जन असेल तर सिम्पली तुमचं जे सर्च बटन असतं त्या ठिकाणी एक्सेल जर टाईप केलं तर तुम्हाला एक्सेलचा प्रोग्राम हा सर्च होईल आणि त्या ठिकाणी क्लिक करून देखील तुम्ही एक्सेल ही ओपन करू शकता आणि ब्लँक वर्कबुक किंवा तुम्हाला पाहिजे ते टेम्पलेट या ठिकाणी बघू शकता. तर अशा प्रकारे आपण आता एक्सेलची फाईल तर तयार केली. आता आपण 2 फाईल तयार केल्या 2 पद्धतीने. तर आपण बुक 1 ओपन करूया. तर अशा प्रकारे तुम्हाला एक ब्लँक वर्कबुक या ठिकाणी दिसते. तर या ठिकाणी कॉलम्स आणि रोज आहेत उभे आडवे आणि त्यामधून तयार झालेले हे चौकोन्स आहेत. यांना घाबरून जाण्याची काही आवश्यकता नाही, कारण हे अगदी सिंपल तुमच्या एखाद्या कोऱ्या वहीसारखे आहेत आणि त्यामध्ये आपण टेबल डिझाईन आणि फॉर्म्युले, फंक्शन्स सर्व काही गोष्टी करणार आहोत. तर चला एक एक गोष्ट समजून घेऊया काय काय आहे. ही वर्कशीट ओपन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पहिले शीट 1 नावाने एक शीट या ठिकाणी दिसते. तर आपण हे एक पेज म्हणूया. एक्सेलचं एक पेज किंवा एक शीट आहे. या शीटमध्ये आहोत. या शीटमध्ये आपल्याला काय काय ऑप्शन्स मिळत आहेत ते या ठिकाणी वरती काही शॉर्टकट कीज मिळत आहेत. ते सेव्हचं बटन आहे. तुम्ही काहीही चेंजेस केले या फाईलमध्ये तर तुम्ही या बटनवरती क्लिक करून ते सेव्ह करू शकता किंवा एक त्या ठिकाणी कर्सर घेऊन गेल्यानंतर Ctrl+S असं सेव्हचा शॉर्टकट की देखील या ठिकाणी दिसतोय. तर तुम्ही कंट्रोल प्रेस करून ठेवून त्यासोबत S जर नंतर प्रेस केला तर सेव्ह होते फाईल कुठलाही चेंज केल्यानंतर. तर हा एक शॉर्टकट या ठिकाणी दिलेला आहे. आता इथे एक अंडू, रिडू आणि आणखी शॉर्टकट्स तुम्हाला या ठिकाणी घ्यायचे असतील तर असे तुम्ही या ठिकाणी टिक करून चेकबॉक्स लावून म्हणजे यावरती सिम्पली क्लिक करून ते शॉर्टकट की वरती घेऊ शकतो. तर आपल्याला सध्या गरज नाही. त्यानंतर खाली आहे ऑफिस बटन की ज्याला फाईल असं नाव आहे. ऑफिस बटन यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इन्फोची एक शीट दिसते की बाबा हे कसला प्रोग्राम आहे. सर्व व्हर्जन वगैरे या ठिकाणी दिसत आहेत. नंतर न्यू वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला
या ज्या शीटमध्ये तुम्ही काम करताय, ज्या वर्कबुकमध्ये तुम्ही काम करताय त्याच्या व्यतिरिक्त एखादी वर्कबुक तयार करायची असेल तर न्यू या ब्लँक किंवा टेम्पलेटवरती क्लिक करून तुम्ही नवीन शीट तयार करू शकता आणि किंवा कंट्रोल N असा शॉर्टकट आहे. शॉर्टकट कीज देखील आपण नंतर पूर्ण घेणार आहोत, त्यामुळे आता सध्या लक्षात ठेवायची गरज नाही, जस्ट एक इन्फॉर्मेशन म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. त्यानंतर ओपन बटन आहे. तुमच्याकडे ज्या एक्झिस्टिंग फाईल्स आहेत त्या किंवा रिसेंटली तुम्ही ज्या फाईल्समध्ये वर्किंग केलं आहे त्या सर्व फाईल्स या ठिकाणी दिसत आहेत. रिसेंट वर्कबुक किंवा तुमच्या कम्प्युटरमधून तुम्ही फाईल शोधून या ठिकाणी ओपन करू शकता. नंतर सेव्ह हे बटन जे आहे तेच या ठिकाणी दिलेलं आहे. नंतर सेव्ह ॲज, तुम्ही ज्या फाईलमध्ये काम करताय तीच फाईलची डुप्लिकेट कॉपी जर बनवायची असेल तर सेव्ह ॲज बटन आपण यूज करतो. नंतर प्रिंटचं देखील ठिकाणी ऑप्शन आहे. कंट्रोल P ने आपण प्रिंट देतो किंवा या प्रिंट ऑप्शनने आपण प्रिव्ह्यू बघतो. या ठिकाणी काहीही डेटा नसल्यामुळे आपल्याला इथे या ठिकाणी वी डिडंट फाइंड एनिथिंग टू प्रिंट असं या ठिकाणी दिसतंय आणि आपला प्रिंटर देखील ऑफलाईन आहे. प्रिंटरचे सर्व ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. शेअरमध्ये तुम्ही तुमची वर्कबुक शेअर करू शकता. एकाच लॅन कनेक्शनवरती 2-3 PC जर असेल तुमचे तर तुम्ही सोबत एकाच वर्कबुकमध्ये काम करू शकता. एक्सपोर्टमध्ये तुम्ही तुमची फाईल जर तुम्हाला PDF किंवा इतर फॉर्मॅट्समध्ये एक्सपोर्ट करायची असेल तर या ठिकाणाहून करू शकता. या ठिकाणी क्लोजवरती क्लिक केल्यानंतर ही फाईल क्लोज होऊन जाईल. अकाउंट्समध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिसची जे ऑफिशियल साईटचं जे अकाउंट असतं त्याबद्दल या ठिकाणी दिलेलं आहे. आणि त्यानंतर ऑप्शनमध्ये तुम्हाला ॲडव्हान्स एक्सेलच्या ज्या सेटिंग्ज आहेत त्या सर्व या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. आपण यावरतीही एक सेशन घेऊया. यामध्ये जे नेहमी वापरण्यात येणारे आणि काही प्रॉब्लेम आल्यानंतर कसे सॉल्व्ह करायचे हे सर्व सोल्युशन्स या ठिकाणी आपल्याला मिळत आहेत. या ठिकाणी ॲडव्हान्स ऑप्शन्स तुम्हाला एक्सेलचे मिळतात. तर अशा प्रकारे हे झालं ऑफिस बटन. त्यानंतर होम, इन्सर्ट, पेज लेआउट, फॉर्म्युलाज हे जे दिसत आहेत ह्या टॅब्स आहेत आणि ह्या टॅब्स ज्या ठिकाणी आहेत त्याला आपण रिबन बोलतो. हा वरचा पोर्शन जो आहे तो रिबन आहे आणि या टॅब्समधून आपण फॉर्म्युले, फंक्शन्स सर्व काही यूज करू शकतो. त्यानंतर या ठिकाणी एक नेम बॉक्स आहे आणि त्या शेजारी एक फॉर्म्युला बार आहे. नंतर या ठिकाणी ABCDE असे उभे कॉलम्स तुम्हाला मिळत आहेत. खूप सारे कॉलम्स आहेत आणि 1 2 3 4 अशा आडव्या रोज मिळत आहेत. ह्या अनलिमिटेड रोज तुम्हाला या ठिकाणी मिळत आहेत. जवळजवळ 10,48,576 रोज या ठिकाणी मिळत आहेत. तुमचं व्हर्जन 2003 किंवा 7 असेल तर या रोज कमी संख्या असू शकते. तर या कॉलम आणि रोज यांचं मिळून एक सेल तयार होते. तर या प्रत्येक सेलला एक विशिष्ट ॲड्रेस दिलेला असतो. म्हणजे मी जर या ठिकाणी क्लिक केलं तर मी कॉलम Fमध्ये आहे आणि रो नंबर 8मध्ये आहे. तर माझ्या या सेलचा ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतोय F8. अगोदर कॉलम आणि नंतर रो. तर F8 या सेलमध्ये मी आहे. तर प्रत्येक सेलला हा एक ॲड्रेस असतो आणि या ॲड्रेसचा वापर करून आपल्याला एक्सेलमधील फंक्शन्स आणि फॉर्म्युलेज यूज करता येतात. तर ते पुढे यूज कसे करायचे लक्षात ठेवायची गरज नाही. पुढे कसे यूज करायचे ते आपण शिकणारच आहोत. तर अशा प्रकारे काही बेसिक माहिती आपण एक्सेलची बघितली आहे. खाली या ठिकाणी शीट 1 जे आहे त्यामध्ये आणखी तुम्ही अनेक शीट्स या ठिकाणी बनवू शकता. या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक केलं की शीट 2 या ठिकाणी तयार होते. म्हणजे शीट 1मध्ये तुम्ही एखादा टेबल बनवला, एखादा डेटा सेव्ह केला, तुम्हाला आणखी त्याच संबंधित किंवा कुठलाही डेटा दुसरा तयार करायचा आहे तर शीट 2मध्ये करू शकता, शीट 3मध्ये करू शकता. अशा अनेक शीट्स या ठिकाणी तुम्ही वाढवू शकता, कमी करू शकता. या शीटला नाव देखील तुम्ही चेंज करू शकता रिनेम करून राईट क्लिक केल्यानंतर. आणि या ठिकाणी तुम्हाला स्टेटस बारमध्ये पेज ब्रेक प्रिव्ह्यू हे प्रिंटिंगसाठीचं फंक्शन आहे किंवा व्ह्यूचं फंक्शन आहे, ते आपण नंतर शिकणारच आहोत. नंतर झूम इन, झूम आऊट म्हणजे तुम्हाला छोटंसं साईज छोटी करायची असेल किंवा व्ह्यू साईज ही मोठी करायची असेल तर झूम इन, झूम आऊटचं ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी मिळतं. यावरती क्लिक केल्यानंतर किती पर्सेंटेज ठेवायचे झूमिंगचे ते या ठिकाणी आपण बघू शकतो. नॉर्मली 100% आपण ठेवतो. तर अशा प्रकारे एक्सेलचे हे काही बेसिक्स फंक्शन आहेत. या ठिकाणाहून साईडला मिनिमाइजचं ऑप्शन आहे, ज्यावरती क्लिक करून तुम्ही मिनिमाइज करू शकता आणि पुन्हा मिनिमाइज झालेल्या फाईलला क्लिक केल्यानंतर तुम्ही मॅक्झिमाइज करू शकता. तर अशा ठिकाणी क्लोजचं बटन आहे, यामधून तुम्ही सिम्पली फाईल ही क्लोज करू शकता. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण
टेबल डिझाईन करून काही जे होम टॅबमधील काही बेसिक फंक्शन आहेत की जे नेहमी उपयोगात येतात आणि प्रत्येकाला माहितीच असले पाहिजे, असे फंक्शन्सचा उपयोग करून पण तो टेबल डिझाईन करणार आहोत, जेणेकरून टेबल डिझाईन कसा करायचा, बेसिक टेबल तोही आपल्याला कळेल आणि फंक्शन्स कसे यूज करायचे ते देखील कळेल. त्यामध्ये छोटेसे अगदी सिंपल फॉर्म्युले देखील 2-3 आपण त्यामध्ये घेणार आहोत.